नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर ॲक्च्युली आम्ही घेऊन आलो होतो बाळाला माझ्या अध्यायाला डॉक्टरांकडे चेकअपसाठी. तर त्याला बरं वाटत नव्हतं, ताप येत होता. म्हटलं चला दाखवून येऊया. खूप चिडचिड पण चालू होती त्याची. तर इथे माझ्या आईचा पण फोन चालू होता, तर मी तिच्याशी बोलत होती आणि गर्दी होती, त्यामुळे माझे मिस्टर त्याला घेऊन फिरवत होते जरा. आणि मग नंतर आम्ही घरी आलो. ते बोलले व्हायरलच आहे, होईल बरं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा वगैरे केली, कारण अर्णवची शाळा होती. तर त्याच्या शाळेचं पण त्याला त्याचं खाऊ द्यायचा होता मला. पण आधी म्हटलं पूजा करून घेऊया आणि नंतर मग त्याचा टिफिन बनवते. आणि मग टिफिन बनवायला घेतला पूजा करून झाल्यावर. आणि टिफिनमध्ये मी त्याला मी म्हटलं आता त्याला काय द्यायचं, पण मी ऑलरेडी लावून घेतलेला कुकर. मुगाची भाजी दिली त्याला आणि 2 भाकऱ्या करून दिल्या, अशा मिक्स पिठाच्याच. आजकाल आम्ही थोडं भाकऱ्याच खातो आहे तर म्हटलं चला तेच करूया. आणि दुसरं कारण म्हणजे हेच आहे की पीठ पण संपलं आहे गव्हाचं, त्यामुळे भाकऱ्याच करते. मग ते छान असं प्रसन्न वाटतं आहे मला. माझी पूजा झाली देवाची करून आणि नंतर मग म्हटलं ह्याला झोपवते. अर्णवला सोडून आली. मग हा साहेब काय थोडा वेळ झोपतो, उठतो, त्याची चिडचिड चालूच असते जरा. त्याच्यानंतर झाली संध्याकाळ लगेच. रात्रीचं जेवण, त्यामध्ये माझे मिस्टर लेट येणार होते म्हणून बाकीचं काही शूट करताच आलं नाही आज. मग अर्णवला क्लासला सोडून आली आणि जेवणाला लागली. त्याला आधी थोडा वेळ झोपवलं अध्यायला, पण अध्याय काय झोपला नाही. तो खेळतच होता असाच. मग नंतर मग इथे मिक्सर म्हटलं आता काय करायचं, तर म्हटलं भाकरी आणि अंड्याची कढी करूया. करी असते ना ती, अंड्याची करी आणि भात असं करायचं. मग एका साईडला मी कुकर लावला होता आधी, आणि आधी खोबरं कांदा हे सगळं भाजून घेतलेलं आणि त्यालाच ते मी वाटण तयार करत होते. तर वाटण पण तयार करून झालं होतं आणि इथे मी म्हटलं चला हे करून घेऊया फोडणी अंड्याची. तर अंड्याच्या रश्श्यासाठी मी घेतलेला तेलामध्ये टाकली जिरं मोहरी आणि मसाला टाकला. जास्त तिखट करत नाही मी, कारण हा खात पण नाही आणि मगच नको. आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये वाटण टाकलं. वाटण टाकल्यानंतर ते चांगलं मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलं. आणि परतल्यानंतर म्हटलं आता कारण तर मी इथे तेलामध्ये हे मसाला परतून घेत होती. बघा कलर किती छान मस्त आला आहे त्याला ॲक्च्युली. आणि इथे एका साईडला कुकर पण झाला माझा. आणि त्याचमध्ये मला अर्णवला आणायला जायचं होतं. म्हटलं आता काय करू. मग त्या ताई आहेत, म्हणजे त्याचा एक मित्र पण जातो, माझ्या ताई आहेत, त्यांना सांगितलं येताना फक्त अर्णवला घेऊन ये. मग त्या घेऊन आल्या. त्यांनी सोडलं इकडे बिल्डिंग खाली. आणि त्यानंतर मग अर्णव थोड्या वेळातच येणारच होता. आता तोपर्यंत म्हटलं आधी जेवण आवरून घेऊया, कारण स्वयंपाक झाला की मी पण फ्री असते आणि मग अर्णव आला की त्याला भूक लागलेली असते. मग ते पटापट करून घेतलेलं बरं पडतं मला. तर हे बघा मी कसं अंडं फोडून टाकते. कोण कोण अंडी अशी उकडून पण टाकतात, पण आम्ही अशी फोडून टाकते कारण ते छान होतात. आणि त्यानंतर काय भाकऱ्या करायला घेतल्या. म्हटलं रोज तर मी लाटूनच दाखवते तुम्हाला, म्हटलं आज तुम्हाला मी मस्तपैकी भाजून दाखवते, म्हणजे भाजून बोलते असं थापून दाखवते. तर बघूया म्हटलं. मी पण ट्राय करतच होती खरं तर, कारण थापल्या ना की माझ्या हे नाही होत, फुगत नाही भाकरी माझी कधी कधी. तर मी म्हटलं चला तरी यावेळी ट्राय करूया, कारण मी कधी एवढं करत नाही, कारण माझ्या साध्या तांदळाच्या भाकऱ्या पण अशा फुगत पण नाही वळून येत होत्या. खूप दिवसाने हे असं छान आलेले आहेत. नाही तर मी सध्या वेळ नसतो तर मग सरळ लाटूनच टाकते. म्हटलं बघूया ट्राय करायला काय जाते. कसं असतं ट्राय करत राहायचं, मग छान होतंच. जेवण पण असो या काही असो. बघा इथे माझी कशी मस्त टम्म फुगलेली आहे भाकरी, सुंदर अशी. आणि फुगली म्हणजे शेकली भाकरी, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आणि म्हटलं चला इथे तर मला मस्तपैकी कधी मोबाईल चालू होता मला समजलंच नाही, त्यामध्ये मी आपली करतच होती. आणि छान वळून येत होत्या भाकऱ्या खरं तर यावेळी. आणि कसं असतं, आधी मी लग्नाच्या आधी एवढं काही करायची नाही, पण ते सगळ्याच मुली करत नाही, मी वेगळं काही नाही. पण आणि लग्नानंतर माझ्या अंगावर एवढ्या जबाबदाऱ्या, एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत ना, की म्हणजे सगळं शिकूनच घेतल्यासारखं झालं आहे. त्यामुळे काही फरक पडत नाही आता.
की कोण मदतीला आहे कोणी नाही आहे. मी अक्षरशः 20-25 जणांचं जेवण पण आरामात करू शकते. फक्त आता माझ्याकडे बाळ आहे म्हणून मला थोडंसं ते जमत नाही, कारण सारखं ते जेवण सोडून वगैरे करत यायला मला ते होत नाही. पण ह्याच्या आधी पण मी माझ्या बाळाच्या बड्डेच्या वेळी अर्णवच्या वगैरे खूप माणसांना वगैरे असं मी स्वतः घरीच करायची. पावभाजी म्हणा, मिसळपाव म्हणा, असं काहीही असतो पदार्थ ते घरी करून मग सगळ्या माझ्या सोसायटीमध्ये असो या त्याचे फ्रेंड्स वगैरे यायचे, सगळ्यांना मी ते घरी बनवलेलंच द्यायची. खूप छान व्हायचा बड्डे आमच्या इकडे. अजूनही छानच होतं बड्डे, त्यामध्ये काही डाऊटच नाही आहे. पण असं काही असतं जेणेकरून आपण ज्यामध्ये जास्त काही मुरलेलो नसतो, पण आपल्या बोलतो ना आपल्या एक अंगावर जबाबदारी आली या काही असं तर आपण करतोच. त्यामुळे ते काही टेन्शन घ्यायची गरजच नसते. त्यामुळे होतं सगळं एकदा अंगावर पडलं की सगळ्या गोष्टी. मग जेणेकरून मी आता म्हटलं चला इथे झालं आहे सगळं, फटाफट आवरून घेऊया. मग इथे मी ओटा वगैरे आवरून घेतला आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या जे काही पोलपाट लाटणं वगैरे आणि ते तर इथे सगळं माझं आवरलं आणि म्हटलं चला आता जेवून घेऊया आणि चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बघा कसं मस्त क्लीन झालं आणि अंडा रस्सा तयार. बाय. जय श्री कृष्ण.